पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे तसेच खासदार ओमराजे निंबाळकर साहेब व आमदार कैलासजी पाटील यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याबाबतचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा रितसर असा जाहीरनामा आज आम्ही आपल्या समक्ष या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आपण चर्चा करावी अशा प्रकारची विनंती मी आमदार कैलासजी पाटील व त्यानंतर सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांना करतो। धाराशिव जिल्हा परिषदेची 7 तारखेला जी निवडणूक आहे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बहुतांश ठिकाणी ह्या दोन पक्षाची आमची युती आहे। या माध्यमातून शिवसेना जिल्हा परिषदेच्या 44 जागा लढते आणि पंचायत समितीच्या 86 जागा लढते। यासाठी जिल्हा परिषदेच्या बाबतीतला जो आमचा पक्षाचा जाहीरनामा आहे आज आम्ही प्रसिद्ध करतोय, वचननामा प्रसिद्ध करतोय। यात जे मुद्दे आहेत त्यात आमचा जाहीरनामा किंवा वचननामा आपण ज्यांना म्हणतोय जिल्हा परिषदेची जी मूलभूत कर्तव्य आहे आणि सर्वसामान्य नागरिकाच्या ग्रामीण भागातल्या नागरिकाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या ज्या गोष्टी आहेत, जिल्हा परिषद शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, याच्या माध्यमातून ज्या मूलभूत गोष्टी हे जिल्हा परिषदेने आजपर्यंत करणं आवश्यक होतं किंवा रोजच्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीचा आमचा वस्तुनिष्ठ असा आमचा वचननामा आहे। कारण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मूलभूत कर्तव्य जिल्हा परिषदची ते पार पाडण्यासाठी, त्या सुधारणा होण्यासाठी आम्ही काय काय करणार आहोत हे आम्ही या जाहीरनाम्याच्या वचननाम्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जनतेला वचन देतोय। आम्ही सगळ्यात महत्वाचं जिल्हा परिषद सगळ्यात महत्वाचं काम असतं शिक्षण। ग्रामीण भागात शिक्षणाची धुरा ही जिल्हा परिषद शाळा माध्यमातून घेतली जाते आणि आपण बघतोय की कुठल्याही पालकाचं स्वप्न असतं की आपली लेकरं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत, त्या ठिकाणी त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, स्पर्धेच्या जगात आपली लेकरं टिकली पाहिजेत। यासाठी शेतकरी असेल, शेतमजूर असेल, छोटा व्यावसायिक असेल, हे इंग्रजी माध्यमाकडे त्या विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होते आणि पटसंख्या कमी झाल्यामुळं परत शिक्षकांची संख्या कमी होते आणि एक एक जिल्हा परिषद शाळा शासनाचा धोरण बघितला आपण तर जिल्हा परिषद शाळा बंद करायचं धोरण। मग ह्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिकाला आपली मुलं जर इंग्रजी माध्यमात शाळेत घालायची म्हणलं तर त्यांची फीस ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची फीस। त्यामुळे आम्ही सगळ्यात महत्वाचं पहिलं काम जे असणार आहे आमचं की ज्या पद्धतीनं दिल्ली मॉडेल अरविंद केजरीवालांनी शाळेचं केलं होतं त्याच पद्धतीने शाळा जिल्हा परिषद आम्ही विकसित करणार। त्यामुळे कुठल्याही सर्वसामान्य भागात माणसाच्या लेकराला इंग्रजी माध्यमात शाळेत ऍडमिशन घ्यायची गरज भासणार नाही, हे आमचं पहिलं काम असतं। त्याचबरोबरीनं आपल्या जिल्ह्यात आपण बघतोय की 500 पेक्षा जास्त धोकादायक वर्गखोल्या आहेत। जीव मुठीत घेऊन तिथं विद्यार्थी, शिक्षक हे तिथं शिक्षण द्यायचं काम करणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। एकही वर्ग खोली धोकादायक राहणार नाही किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला जीव मुठीत घेऊन आपलं शिक्षण घ्यावं लागणार नाही, ही प्राथमिकता आमच्या। मी सुरुवातीला मूलभूत ज्या गोष्टी आहेत, आम्ही मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या मूलभूत गोष्टी आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, योग्य रीतीने पार पाडली जावी यासाठी आमचा हा वचननामा। परत सगळ्यात महत्वाचं दुसरा जो मुद्दा आहे की आपण बघतो की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची एक योजना आहे
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला तर त्याला या योजनेच्या माध्यमातून मदत मिळू शकते. पण शेतमजुरासाठी राज्य सरकारची कुठलीही योजना नाही. एखाद्या शेतमजुराचा मृत्यू झाला तर त्याला कुठलंही शासनाकडनं मदत मिळू शकत नाही. त्यामुळे आम्ही ठरवलंय, ज्या आपल्या जिल्ह्याचे नेते आणि ज्यांनी शेतकरी शेतमजुरांसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं असे भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा पहिला असेल जिल्हा की त्या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील शेतमजूर विमा योजना त्यांचा विमा आम्ही उद्धवरावांच्या नावानं एक योजना काढून त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य सुरक्षित करण्याचं काम हा संकल्प आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतमजुरांना देतोय. कारण त्या शेतमजुरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना कुठलीच मदत मिळत नाही. अशा वेळेस त्यांच्या पश्चात त्याचे लहान मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, यांना काहीतरी शाश्वत संरक्षण असावं त्यांच्या जीवाचं. त्यासाठी आम्ही ही योजना करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबरीनं शेतीच्या बाबतीत आपण बघतोय की आपल्या भागातील शेतकरी बारामतीला, संभाजीनगरला, पुण्याला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जातात. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी आम्ही जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करू. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची कशी माहिती होईल हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद माध्यमातून करण्यात येईल. आता एआयच्या माध्यमातून आपण बघतोय की बारामती कृषी विज्ञान केंद्र असेल, बीएसआय असेल, त्यांच्या माध्यमातून बऱ्याच उत्पन्नात वाढ करणं शेतकऱ्यांच्या आणि उत्पादन खर्च कमी करणं, या एआयचा वापर जास्तीत जास्त वाढवण्यासाठी हे सुद्धा जिल्हा परिषद कृषी विभाग काम करेल हे आम्ही या वचननाम्यातून सांगतोय. महिलांच्या बाबतीत बचत गटांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्यांना सध्या बँका कर्ज 2 लाख 3 लाखापर्यंत, जास्तीत 5 लाखापर्यंत देतात. पण त्यांना 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि त्या महिला बचत गटांना 20 लाखापर्यंत कर्ज मिळवून देऊ. त्या ठिकाणी आम्ही त्यांनी जो माल उत्पादित केलेला आहे त्याला योग्य अशी बाजारपेठ मिळवून द्यायचं सुद्धा काम आम्ही जिल्हा परिषद माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबरीनं आपल्याकडे आई किंवा वडील मयत झालेले असतील तर त्यांना बालसंगोपन योजना 18 वर्ष खालच्या मुलांना मिळू शकते. ही योजना सुद्धा याची प्रभावी अंमलबजावणी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातला एकही लहान मूल जे 18 वर्षात नाही आणि त्याचे आई किंवा वडील मयत झाले हे ह्या लाभापासून वंचित राहणार नाही. ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर पोषण आहाराच्या बाबतीत असेल, महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कार्यक्रम आखायचे असेल, ह्या गोष्टी आम्ही करणार. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक आरोग्य उपकेंद्रामध्ये सीएचओ समुदाय आरोग्य अधिकारी हे म्हणजे डॉक्टर प्रत्येक उपकेंद्रामध्ये शासनाने दिलेला आहे. त्यांना 10 ते 5 या वेळेत त्या ठिकाणी थांबून रुग्णांची सेवा करणं, रुग्णांना उपचार करणं हे अपेक्षित असताना बहुतांश ठिकाणी ह्याचा वापर म्हणजे योग्य पद्धतीने डॉक्टर ते सीएचओ थांबत नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील रुग्णांना एकतर खाजगी डॉक्टरकडे जावं लागतं किंवा शहराकडे यावं लागतं. आमची प्राथमिकता हीच नाही की हे जे सीएचओ शासनाने नेमून दिलेल्या आरोग्य केंद्रामध्ये आहे, जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्यामार्फत त्यांचं नियंत्रण असतं, त्याचं पूर्ण नियंत्रण ठेवून त्या ठिकाणी सीएचओ शासनाने नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण वेळ थांबतील आणि त्या नागरिकांना योग्य उपचार करतील. ह्यासाठी आम्ही कटाक्षाने आम्ही लक्ष देऊन ती गोष्ट करून घ्यायला हे आपल्याला सांगायचे. आपण बघतोय की ग्रामीण भागातल्या नागरिकांना तपासण्या म्हणजे बीपी असेल, शुगर असेल, असे अनेक असतात पण तपासण्या होत नाही. ह्या तपासण्या वेळोवेळी करणे आणि शासनामार्फत जे त्यांना औषध पुरवठा औषधोपचार मिळतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, ह्या गोष्टी शासनाच्या योजना जरी असल्या तर ह्या पोहोचवण्याचं काम हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचं असतं, पण आजपर्यंत झालेलं नाही. ते पोहोचवण्याचं काम, ते कर्तव्य जे जिल्हा परिषदेचं मूलभूत कर्तव्य आहे ते आम्ही योग्य ते पार पाडू हे आपल्याला सांगायचं आहे. पशुधनाच्या बाबतीत फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पशुधनावर उपचार करण्याचं काम जिल्हा परिषद माध्यमातून केलं जाईल पशुसंवर्धन विभागामार्फत. आणि त्याचबरोबरीनं दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आता परवा एक कळमला प्रदर्शन झालं, त्या ठिकाणी काय होती बायकच्या माध्यमातून तिथे एआयचं काही सुद्धा म्हणजे ती रवण किती वेळ करते, ती दूध किती देते किंवा त्यात पाणी किती पिली, हे सगळं जे होतं त्याचं रेकॉर्ड होतं. त्यामुळं दूध उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. हे सुद्धा पशुसंवर्धन विभागामार्फत करण्याचा आमचा मानस आहे. समाज कल्याण विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण बघतोय की काही ठराविक लोक योजना उचलतात, परंतु आमची प्राथमिकता ही राहील की ह्या ज्या योजना आहेत ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यात पारदर्शकता
समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या माणसालाही या योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही एक चांगली यंत्रणा त्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद उभा करीत. त्याचबरोबर ज्या शिष्यवृत्ती असेल, दिव्यांगासाठी अनुदान असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही पारदर्शकपणे राबवून प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकाला त्या पोहोचवण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबरीने दलित वस्तीच्या बाबतीत दिली जबाबदारी आपण बघतोय की बऱ्याच काही वस्त्याला परत दिली जातात आणि बऱ्याच वर्षानुवर्ष त्या आपल्या निधीपासून, हक्काच्या निधीपासून वंचित राहतात. तर एकही वंचित वस्ती राहणार नाही ह्याची सुद्धा आम्ही जबाबदारी या वचननाम्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे. आपण रस्त्याच्या बाबतीत, दळणवळणाच्या बाबतीत विचार झाला तर आपण बघतोय की आपण शक्तीपीठ, मोठ्या मोठ्या महामार्गाची घोषणा करतो, पण मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था खूप मोठ्या वाईट प्रमाणात आहे. इतर जिल्हा मार्ग असतील किंवा ग्रामीण मार्ग असतील, हे रस्ते जिल्हा परिषद अखत्यारीत येतात आणि या रस्त्यांना मुख्यतः आमची प्राथमिकता हीच राहील की मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी प्राधान्याने आधी मुख्य रस्त्यापासून गाव जाऊन रस्ते हाती घेण्यात येतील, हे या प्रसंगी आम्ही सांगतोय. त्याबरोबरनं शेत रस्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण येते. या बाबतीत सुद्धा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतनं शेत रस्त्याची जास्तीत जास्त काम हाती घेऊन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना शेत रस्ते कसे मिळतील यासाठी सुद्धा आम्ही महसूल विभागाची मदत घेऊन या अडथळे दूर करून शेत रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामार्फत हाती घेऊन शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांच्या शेतापासून गावापर्यंत आणण्यासाठी व्यवस्था करणार आहेत. जलजीवन मिशनच्या बाबतीत पण जेव्हा बघतोय की आपण जलजीवन मिशन योजनेअंतर्गत असंख्य काम तुम्ही कुठल्याही गावात जावा, सगळे रस्ते उघडून ठेवलेले आहेत, कामं अपूर्ण आहेत. आमची प्राथमिकता हीच राहील की अपूर्ण कामं पूर्ण करून घेणे आणि जे रस्ते उघडलेले आहेत ते रस्ते दुरुस्त करून दुसरी त्या रस्त्यांची परिस्थिती आणणे. कारण आपण ही सगळ्यात एकतर कामं अपूर्ण आहेत, कोट्यवधी रुपये खर्च झालेला आहे, त्याला पाणी मिळत नाही बहुतांश ठिकाणी. ते अपूर्ण कामं पूर्ण करून ती कामं आम्ही जे रस्ते उघडले त्या कामामुळे सगळे रस्ते खालून ठेवलेत बऱ्याच ठिकाणी, सगळ्या रस्ते गावात रस्ते दुरावत झालेले ते रस्ते सुद्धा आणण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी वचन देतोय. त्याचबरोबरीनं शहराप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचऱ्याचं व्यवस्थापनाचा खूप मोठा प्रश्न असतात तयार झालेला आहे आणि घंटागाड्या ग्रामपंचायतला आहेत, पण ते कुठेतरी ते घंटागाड्या उचलतात, गावाच्या बाहेर नदीच्या कडेला कुठेतरी गायरानात ते कचरा टाकतात. पण त्यामुळे नवीन एक प्रश्न ग्रामीण भागात तयार होतोय. यासाठी तालुका स्तरावर पुस्तक तयार करून हा जो कचरा एकत्रित करायचा आणि कचऱ्यावर शासकीय पद्धतीने त्याचं विघटन करण्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आश्वस्त करू इच्छितोय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण आपले सरकार सेवा केंद्र असतं, प्रत्येक ग्रामपंचायतीला आपले सरकार सेवा केंद्र आहे. त्या ठिकाणी जवळपास 23 प्रकारच्या सेवा देणं बंधनकारक असतं, पण 23 पैकी जर रहिवाशी सोडलं, मृत्यूचा दाखला सोडला तर कुठली सेवा मिळत नाही. तर ह्या ज्या 23 सेवा देणं त्या बंधनकारक आहेत, त्या 23 सेवा दिल्या तर कुठल्याही म्हणजे शासकीय कार्यालयात खेटी मारावं लागणार नाही किंवा कुठल्या खासगी सीएससी सेंटर जावं लागणार नाही. तर ह्या 23 सेवा ज्या दर महिन्याला ग्रामपंचायतच्या वित्त आयोगातून त्या कंपनीला पैसे जातात, त्या 23 सेवा पूर्णपणे पूर्ण क्षमतेने देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद कार्यालयात राहील, काम करेल आणि नागरिकांना कुठलीही आर्थिक मुदत न बसता आपल्या आपल्या गावात त्यांना त्या सेवा मिळतील. अभ्यासिकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर जनसुविधा, नागरी सुविधा हे जे ग्रामपंचायतला हेड आहे त्या माध्यमातून आपण तिथं अभ्यासिका उभारू शकतो. त्यामुळं आम्ही त्यात आमचा संतोष आहे की प्रत्येक गावात एक अभ्यासिका उभारून एमपीएससी, युपीएससी किंवा छोट्या छोट्या परीक्षा आहेत याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका जनसुविधा, नागरी सुविधांच्या योजनेच्या माध्यमातून आश्वस्त करतो. शाळेच्या बाबतीतही तुम्हाला सांगितलं की सुसज्ज अशी शाळा, पिण्याचे स्वच्छ पाणी, सीसीटीव्ही सुरक्षिततेसाठी या सगळ्या सुविधा देऊन आम्ही फक्त मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या मूलभूत कर्तव्य आहेत जिल्हा परिषदेची जे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आता तुम्हाला जर वाटलं बाकीच्यापेक्षा आम्ही काय असं मोठी स्वप्न मोठी आणि प्रत्यक्षात येते काय त्यांनाच माहित, पण जी वस्तुस्थिती आणि जी गरज आहे त्याच्यावर आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की ह्या सुविधा ज्या जिल्हा परिषदेची मूलभूत कर्तव्य आहे योग्य पार पाडण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या सत्तेत काम करू एवढं त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्हाला धाराशिव जिल्ह्याला सांगायचं. मला वाटतं या वचननाम्याच्या निमित्तानं आताच जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटलांनी म्हणजे अगदी आपण बघितलं असेल शेतमजुरासाठी विम्याची योजना त्या ठिकाणी आणणं, त्याचबरोबर गावातल्या जलजीवन मिशनच्या कामाची जी दुरावस्था झाली आहे
त्या दुरावस्थेमुळे पैसे खर्च झालेत सरकारचे, पण प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. त्याचं व्यवस्थित नियंत्रण करून प्रत्येक योजना चालू करून प्रत्येक घरापर्यंत ते पाणी पोहोचवणं. त्याचबरोबर शाळेच्या 500 वर्ग खोल्याची जी आवश्यकता आहे ती तातडीनं पूर्ण करणं. सेमी इंग्रजीचे वर्ग पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये चालू करणं. त्याचबरोबर महिला बचत गटांच्या बाबतीत जो महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला एक त्या ठिकाणी मार्केटिंग चेन उपलब्ध करून देणं, त्यांना कर्ज मिळण्याच्या बाबतीत सुलभता उपलब्ध करून देणं आणि जी जिल्हा परिषदनं महत्वाची कर्तव्य त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पार पाडणं गरजेचं आहे. रस्त्याच्या बाबतीत असतील आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचं हा आहे की जनसुविधेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये वाचनालय तयार करणं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं त्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून देणं आणि ती तयारी त्यांनी गावाच्या पातळीवर सुद्धा करतील अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक गावाच्या पातळीवर त्यांना उपलब्ध करून देणं. मला वाटतं असे महत्वाचे निर्णय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवनावर आमूलाग्र बदल टाकणारे जे आहेत, मला वाटतं ते निर्णय आम्ही या वचननाम्यामध्ये दिलेत. वास्तविक परिस्थितीवर आम्ही हा सगळा वचननामा तयार केलाय. कारण उगाच मोठी मोठी स्वप्न दाखवायची आणि प्रत्यक्षात करणं शून्य किंवा हा अमुक पायलट प्रोजेक्ट अमुक पायलट प्रोजेक्ट पेक्षा जी वस्तुस्थिती आहे ती समजून घेऊन त्या वस्तुस्थितीवर आपण काम करून त्याच्यात सुधारणा करणं. मला वाटतं ह्याच्या बाबतीत आपण हा वचननामा वस्तुनिष्ठ वचननामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही जे विषय मांडले ते विषय ग्रामीण भागातल्या जनतेसाठी किती महत्वाचे ही ग्रामीण भागातील जनता मला वाटते त्यांना हे पण विषय समजले असतील, कारण समजण्यासारख्या भाषेतच आम्ही मांडलेत आणि ही जी अडचण आहे ही अडचण सुद्धा ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाच्या समोरची अडचण आहे. त्यामुळं ह्या वचननाम्याच्या माध्यमातून अगदी वॉरपुटिंगवर आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि ग्रामीण भागातल्या जनतेला माहिती आहे की आम्ही आमच्या आयुष्यातला पूर्ण वेळ सर्वसामान्य लोकांच्या अडचणीसाठी, सर्वसामान्य लोकांच्या सुखासाठी, सर्वसामान्य लोकांना ज्या ज्या सुविधा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत त्याच्यासाठी अगदी पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देतोय. त्याच अनुषंगानं माझं धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी, कारण बऱ्याच ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची युती आहे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पण आहेत, पण जिथं जिथं ज्या ज्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये युती शक्य आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही युती केलेली आहे आणि तिथं आम्ही काही ठिकाणी एकत्रितपणे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीत आम्ही ही निवडणूक लढवतोय. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं त्या ठिकाणी आमच्या जिथं युती आहे तिथल्या युतीतल्या उमेदवारांना आणि जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतात तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि नेमकी जिल्हा परिषद आम्हाला कशासाठी हवी आहे ह्याच्या बाबतचं विवेचन आम्ही ह्या वचननाम्यामध्ये दिलंय. मला वाटतंय ही जिल्हा परिषद आम्हाला आमच्या कुटुंबातली कुठली व्यक्ती निवडणूक लढवत नाही, त्यामुळे आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी किंवा आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवण्यासाठी हा वचननामा नसून आमच्या जिल्हा परिषदमध्ये बहुमत आल्याच्या नंतर ग्रामीण भागातली गृहिणी जिला ग्रामीण भागाच्या समस्येची जाण आहे, जी सर्वसाधारण कुटुंबातनं पुढे आले असेल आणि जिला नेतृत्व करायची क्षमता आहे, अशा सर्वसामान्य भगिनी आमची जिल्हा परिषदची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसेल आणि सर्वसामान्याच्या भावना जाणून घेऊनच ती तशा पद्धतीनं कार्य करेल. माझ्या कुटुंबातला किंवा कुठल्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातला व्यक्ती त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदावर बसावा अशा पद्धतीची लालसा ना आमच्या कुठल्या लोकप्रतिनिधीची आहे ना आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्याची आहे. तर लोकांमधलं लोकांचं नेतृत्व तयार व्हावं, कारण पंचायत राज हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आपण जर बघितलं असेल अगदी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचंही उदाहरण देता आलं, अगदी कैलासदादांचं सुद्धा देत आहे. कारण ग्रामपंचायत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर विधानसभा, मला वाटतं अशा पद्धतीने त्याचं सुद्धा मार्गक्रमण पूर्ण झालंय. विलासराव देशमुख साहेब सुद्धा बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापदापर्यंत साहेब सुद्धा पोहोचलेत. त्यामुळे ही जी निवडणूक आहे
ती ग्रामीण भागातलं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व पुढे आणणारी निवडणूक आहे.